हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाज विरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित. काही सेकंदात 2 मिसाईली डागल्या. गरज पडल्यास दिशासुद्धा बदलणार. DRDO आणि नौदलाने बंगालच्या उपसागरात हेलिकॉप्टरमधून कमी पल्ल्याचे नौदल जहाज विरोधी क्षेपणास्त्र यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. हेलिकॉप्टरमधून काही सेकंदाच्या अंतराने 2 क्षेपणास्त्रे डागण्यात आली, ज्यांनी अचूकपणे जहाजाच्या खालच्या भागावर मारा केला. याद्वारे भारताने आपल्या साल्वो लॉन्च क्षमतेची चाचणी घेतली. म्हणजेच कमी कालावधीत एकाच लॉन्चरमधून अनेक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता. हे तंत्रज्ञान शत्रूच्या रडार प्रणालींना चकमा देऊ शकते. ओडिशातील चंदीपूर चाचणी केंद्रावर स्थापित रडार, इलेक्ट्रो ऑप्टिकल प्रणाली आणि टेलिमेट्रीच्या सहाय्यानं क्षेपणास्त्राच्या संपूर्ण उड्डाणाचा आणि लक्ष्याचा मागोवा घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की या क्षेपणास्त्राच्या विकासामुळे लष्कराच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होईल. क्षेपणास्त्राने जहाजाच्या या भागाला लक्ष्य केले, जो आढळल्यास नुकसानीसाठी सर्वात असुरक्षित होता. हे क्षेपणास्त्र बूस्टर लॉन्च प्रणाली आणि स्वतंत्र उड्डाण टिकवून ठेवणाऱ्या प्रणालीने सुसज्ज आहे. या व्यतिरिक्त लक्ष्य ओळखणे, मार्ग निश्चित करणे आणि उंची कायम राखण्यासाठी अनेक तंत्रज्ञान एकत्रित करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्रामध्ये एक अशी प्रणाली आहे जी त्याला उड्डाणादरम्यान नवीन माहिती प्राप्त करण्यास अनुमती देते. गरज पडल्यास ते दिशा बदलू शकते. हे क्षेपणास्त्र DRDOच्या विविध प्रयोगशाळा आणि भारतीय उद्योगांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे. आता त्याचे उत्पादन देशांतर्गत केले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.